ते त्याला जाऊन ना भरवत आहे. पाऊस संध्याकाळचा येतो काय. हे मासे आहेत ना, घेताना पण थोडे आरामात घ्यायचे, नाहीतर पूर्ण कुस्कूर होऊन जातो. असं एकुर मासा काढायचा बरोबर आरामात. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण आहेत ना 5:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. सकाळी सकाळी उठण्याचं कारण म्हणजे आज मंडळी आता जरा आपल्याला पाळणा बघायला जायचं आहे. ॲक्च्युली पाऊस बऱ्यापैकी पडला आहे, तर माहिती नाही जास्त पाऊस पडला ना की कधी कधी मासे चढत पण नाही जास्त. पण पाळणा पण काल रात्री लावला होता, तर मग पाळणा बघून येऊया जरा आणि बघूया किती मासे वगैरे लागलेत. पावसाचं प्रमाण हळूहळू वाढतं आहे. म्हणजे रात्रीचा जास्त पडतो, दिवसाचा थोडा कमी असतो. चला पटापट आपल्या बांधणावर जाऊया. पाणी कमी झालं असेल कारण रात्री खूप पडत होता. आत्ता सकाळी मला वाटतं 4ला एकदा उठलेलो, तर 4 नंतर जरासा पाऊस कमी आहे. तर काय सिच्युएशन आहे ती बांधणावर गेल्यानंतर कळेल. सकाळची वेळ आहे म्हणजे मस्त पाखरं गाणी गात आहेत. वरून पाणी पडतं आहे, त्याचा आवाज जास्त येतो आहे, त्यामुळे मग त्या पाखरांचा आवाज कॅच होणार नाही. तर चला तर निघूया पटापट बांधणावर. सोनू आहे, सोनू आणि मीच जातो आहे. काल सर्वांनी बऱ्यापैकी मासे पकडलेत, आता जाऊन फक्त आपल्याला ते बघायचे आहेत. सकाळचे मंडळी 6 वाजायला आलेत. आपण घरातून निघालो तेव्हा थोडा काळोख होता, त्यामुळे मध्ये काय व्हिडिओ शूट केला नाही. तर आता ओढ्यावर पोचलेला आहे. रात्रभर पाऊस पडतो येऊन जाऊन. इकडे बघा पाणी किती झालं आहे. आता इकडे झोल मारता येत नाही कारण पाणी भरपूर झालं आहे, पण पलीकडे पाळणा लावलेला आहे. आता पाणी झाल्यानंतर इथे झोल मारता येतच नाहीत. मी बोलत असतो बऱ्याच वेळेला की 5-10 दिवसाची जी काय मजा असते ती करून घ्यायची. तर तेच असतं, एकदा पाणी झालं की मग इकडचाच विषय संपला. धबधबा तुम्हाला दाखवतो कसा झाला. लागले जास्त पाणी झालं ना. हां तिकडून चढला की इकडनं आता पार होतील मासे. यावर्षी लवकर पाणी झालं रे त्या महिन्यात. पाणी झाले. हां पाऊस पडला पाणी झालं. कायच्या काय आता इथे खाली उभं नाही राहू शकत. चला पलीकडे आलेलं आहे, ते बघा पाणी अजून उतरण करण्यासारखं आहे. आणि याबद्दल इकडे पाळणा आहे. पाळण्यामध्ये बघूया काय लागलं आहे. पाण्याचं तुम्हाला रौद्र रूप बघायचं असेल ना, तर पावसामध्ये असे गावाकडचे ओढे आणि नद्या बघायचं. इथेच आपण गेल्या आठवड्यात जेव्हा मासे पकडले तेव्हा इकडचा झोत बघू शकताय आणि आजचा झोत बघू शकताय. आणि आज असाच पाऊस पडला तर दिवसभराचं जो काय पाणी असतं ते तर भयंकर असतं, म्हणजे इकडून पूर्ण पाणी असतं. या बाजूला इकडे पाळणा लावला आहे, हा बघा. रात्री आपण एकदा पाळणा काढलेला. हा बघा, जेव्हा त्या बाजूला मोठा झोत होतो तेव्हा इकडे असा छोटा झोत केला जातो. बाजूने पाट काढलेला असतो आणि मग त्या पाटाने मग जे मासे चढतात ते आपल्याला पाळण्यामध्ये भेटतात. तर खाली पाळणा आहे, तो आता काढूया. आज बऱ्यापैकी रात्री एकदा काढून नेलं होता, तर आता सकाळी परत मासे लागले. कमी चढले त्यानंतर आहे ना, एवढं हळदी तेवढं नाही. हां कारण पाऊस पडत होता. बघ एका साईडला जमा करतो. काढायला लागेल काय.
अर्जन गावायला होतं तेवढं नाही आहे. तेच तर म्हणतोय. पाऊस तेवढा पडलाय ना. हे पाऊस पडला रे रात्री. हे असे ठाळे ठेवले जातात जेणेकरून मासा आहे ना आतमध्येच राहील. हे मासे गावले तेवढे त्यामुळे भरपूर कमी गावले कारण रात्री पाऊस भरपूर पडत होता. पण ठीक आहे. पाऊस मला वाटतं सकाळी शांत झाला. 4 वाजता उठलो तेव्हा नव्हता पाऊस. हां इथे एक खेकडा होता रे उतरलो तेव्हा. हां त्याच्यामुळं पण नाही करत. तर इथंच होता असा खाट रचून खाली गेला. सकाळी सकाळी ओढ्यावर एकदम शांतता असते आणि त्याच्यामध्ये धबधब्याचा सुंदर असा आवाज आणि चढणीचे मासे असा सगळा तिहेरी चवेरी संगम आहे. पाण्याचा आवाज बघा कसा येतो आहे. अजून एक 2 ते 4 दिवस असाच पाऊस पडला मग इथे काही उभं राहू शकत नाही. इकडे पूर्ण असं पाणीच पाणी असणार. झोपडी आपली वरती आहे. झोपडीमध्ये एखादी पार्टी वगैरे लवकरच होईल. चला ओढ्याला गेलेलो थोडेफार मासे लागलेत. आता जरा नदीच्या तिकडे पाळण्याला जाऊया. लास्ट टाईमला बघितलं होतं तुम्ही आपण झोल मारून म्हणजे त्या जाळ्यात खाली कातल्यावरचे मासे कसे पकडायचे ते. आज बघतोय पाळण्यात मासे कसे पकडायचे. पाळणी लावली जातात, झोल सोडला जातो, त्याच्यावर मग मासे उड्या मारतात. चला पाऊस तर गेलाच. येत होतो तेव्हा बारीक 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 होता तरी आता पूर्णच गायब झाला. पाऊस संध्याकाळचा येतो नाही. संध्याकाळचं खूप ताण धरतो. हां संध्याकाळ झाली की पाऊस जोर करतो तो मग रात्री रात्री असतो. चला फायनली घरी आलो. ॲक्च्युली दुसरा पाळणा पण चेक करायला गेलेलो पण तिकडे काय पाणीच झालं नाही. म्हणजे पाणीच अजून ते झरवणी प्रॉपर झालेलं नाही आहे. त्यामुळे मग त्या तिकडे नदीच्या इकडे काय मासे चढले नाहीत. या पाण्यात बघितलं तर खाली तळाला तेवढे मासे होते म्हणजे बऱ्यापैकी मासे मिळाले. तर आता घरी आलो आहे फायनली. पाऊस पण थांबला आहे. जाताना पाऊस होता म्हणजे सकाळी पण बराचसा पडला. रात्रभर पाऊस पडतो आहे. दुपारनंतर साधारण 3-4 नंतर पाऊस सुरू होतो आहे तो मग रात्रभर पडतो आणि त्याच्यानंतर मग सकाळपर्यंत शांत होतो. आता बघितलं ना बाहेर वातावरण तर म्हणाल पाऊस कधी पडला. हे बघा सगळं एकदम मोकळं झालं आहे आणि आकाश मात्र आहे ढगाळ ढगाळ पण वातावरण पूर्ण मोकळं झालं आहे. हे बघा आजूबाजूचा परिसर बघाल ना तर एकदम चकचकीत झाला आहे. गावाकडे आल्यानंतर हीच खरी मजा असते. म्हणजे मासे पकडायचे, खेकडे पकडायचं, गावच्या रानभाज्या, गावचं जीवन जे वर्षानुवर्ष इकडची लोक जगत आलेत ते जीवन जगायला धमाल येते. साधंसुधं जीवन म्हटलं जातं कोकणचं आणि ते खरंच साधंसुधं असतं. कारण जेवणामध्ये पण मोठे असे काय मसाले वगैरे वापरत नाहीत किंवा राहणीमान साधंच असतं. कोकणातल्या लोकांची जी काय बोली आहे ती पण तेवढीच गोड असते. असो हां पण कोण वाकड्यात गेला तर मग कोकणी माणूस सोडत पण नाही. असो चला म्हणजे मासे आणलेत जरा चहा वगैरे पितो आणि त्याच्यानंतर मग रेसिपी बनवून घेऊ. सकाळी सकाळी खास चढणीचे मासे ते पण पाळण्यातले. या बाजूला बघताय खास मळू मासा, चढणीचा मासा. तर थोडेफार मोठे मोठे आहेत ते 10-12 जरी फ्राय केले तर फ्राय मस्त लागतात. थोडे फ्राय करू आणि बाकीचे मग शिजवून घेऊ. बऱ्यापैकी साईज आहे. चला ह्याच्यामध्ये आता मिरची पावडर टाकू. एक साध्या पद्धतीने मस्त चढणीचे मासे बनवलेले असतात. चव मात्र तेवढीच अप्रतिम लागते. मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी हळद हे टाकलं की मग मासे शिजवायला रेडी. माशाला काय फोडणी वगैरे खास देत नाहीत. कोकम ओके कोकम ॲड केलं आहे. आंब्याचं फोड नाही. वरून थोडंसं चवीपुरतं तेल टाकलं.
मासे शिजायला रेडी. तुम्ही ते तेल डायरेक्टली माशांना पण लावू शकता. चला चूल पण पेटलं आहे, तर मासे शिजतील मस्त. तोपर्यंत मासे जे फ्राय करायचे आहेत ना त्यांना मसाले लावून घेऊ. थोडेफार जे मोठे मासे होते ना तिकडे बाजूला घेतलेत. बिग साईज फिश मळे मासा. त्याच्यामध्ये पण मिरची पावडर टाकले, हे मीठ आणि थोडीशी हळद. इकडे हे कोकम. गेल्या ट्रिपमध्ये आलेलो तेव्हा आंबे होते. आता जंगलात परत जावं लागेल, घरातले आंबे संपलेत. नाही तर मग मच्छी मासे म्हटलं की मग आंब्याचं फोडाचं अजूनपर्यंत. जुलै महिना आला आहे तरी पण आंबे काय गावाकडचे संपले नाहीत. थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे ना. मासे जरा फ्राय करायला बरे पडतात. म्हणजे जसं रव्यामध्ये जसं आपण करतो ना तशा पद्धतीने थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं की मासे फ्राय चांगले होतात. मासे थोडेसे शिजवून घेतलेले आहेत, त्याला चांगलं कड आलं आहे. तर हे मासे आपण बाजूच्या चुलीवर ठेवूया आणि बाकी मासे फ्राय करून घेऊ. हा पक्षी बघा डोंगरांना खातोय, एकदम बाजूला येऊन थांबलाय. धोंडियाल ना हे काळवालं. हां धोंडियाल पक्षी ना हा. धोंडियाल म्हणजे याचं बांधात घट्ट असतं या पक्षाचं. जोडी आहे ते धोंडियाल ना. इथे एक आहे आणि इथे एक जोडी आहे, ती बघा दोघांची जोडी आहे. याच प्रकारे एक बालेपटर होतं, ते तर एकदम घरी यायचं जेव्हा घर झालं होतं ना तेव्हा. एवढा विश्वास हवा पक्ष्यांचा आपल्यावर, बरं वाटतं. हे बघा असं निवांत खाते. जसं काही घरचे पाळलेलेच पक्षी आहेत आणि ते त्याला जाऊन ना भरवत आहे. ते फिमेल असणार आणि हा जो पकडून नेतो आहे ना मुंग्यांना तो मेल असणार. हा ब्लॅकवाला एकदम आहे तो मेल असेल. हा बघा ते पाखरं काल पडलेत ना, ते भोवरे काय बोलतात त्याला, तेव्हा ते बघ कसे भरवत आहेत. मला वाटतं मुंग्या खातात पहिले वाटलं, तर मुंग्यांना नाही खातात ते. चला आता मासे फ्राय करून घेऊया. इकडे तोपर्यंत शिजत आहेत. तवा पण तापला आहे. पाऊस संध्याकाळचा येतो काय? आता कमी असतं, संध्याकाळी येईल जोरात. पहिला लॉट झाला आहे तो आईने इकडे बघा बाजूला ठेवला आहे, म्हणजे ते चांगले अजून शेकतील. या बाजूला मग सेकंड लॉट टाकून घ्यायचा. 2 मासे असते तरी एक भाकरी जाते नाही. गावाकडची चूल आणि गावच्या चुलीवर चण्याचे मासे बनतात. लहानपणी आई म्हणजे आम्हाला तेवढे मासे मिळायचे नाहीत, तेव्हा आईला कोण ना कोणतरी दुपारच्या जेवणात द्यायचं. म्हणजे शेतावर जायचे 4-5 मासे द्यायचे, त्यातले आणायचे नाही. 4-5 मासे दिले की एका दुसरा खायचे आणि मग बाकीचे घेऊन यायचे. तेव्हा कुठे एवढे मासे वगैरे नाही. हां उमऱ्यात आईची मावशी ना, मावशी आणि काका, तेव्हा थोडेफार मिळायचे. बाकी असे काही खास मासे नाही. कारण प्रॉब्लेम काय होतो, जो मेहनत करतो किंवा ओढ्यावर जातो त्याच्याकडे मासे, बाकी कधी ना कधी थोडेफार देतात ना, असं नाही, पण तेवढे मासे नसतात. मग त्यावेळेस असे मासे मिळायचे. आता उमऱ्यात कसं आहे, मामा वगैरे आहेत पण इथे कोण नसतं, त्यामुळे उमऱ्यात जाणं पण होत नाही. तेव्हा मावशी काका इथं होते आणि ते काका मासे वगैरे पकडायचे.
बाकी ते डाळगं वगैरे काय बांबूच्या गोष्टी वगैरे पाहिजे असतील त्या पण मिळायच्या सगळ्या. आता मी पण शक्यतो कमीच जातो उमऱ्या, म्हणजे पहिल्यांदा जास्त जाणं व्हायचं नाही. होय. आता गावाकडच्या आठवणी म्हणजे पहिलं काही एवढं मासे म्हटलं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण नाही मिळायचे तेवढे. म्हणजे मला 10वीपर्यंत पण आठवतं आहे. त्याच्यानंतर हळूहळू मग मोठा होत गेलो तसं मग आता ओढ्यावर वगैरे जाणं वगैरे होतं, त्यामुळे मग घरात मासे मच्छी वगैरे बऱ्यापैकी असते. वैल चूल तर तो वैल आहे, त्यामुळे तसं दोन्ही बाजूला चुली बघा व्यवस्थित काम करतात. इकडे मासे फ्राय पण झाले आणि या बाजूला शिजले सुद्धा. दिसतो बघा इथून जाते अशी पासिंग होते त्या बाजूस. आता मासे पण छान पद्धतीने फ्राय होत आहेत आणि मळू मासा शिजला सुद्धा. चला मंडळी, मासे थोडेसे शिजवलेत आणि फ्राय पण केलेत. गावाकडचे खास चढणीचे मासे, मळे मासे. तर ॲक्च्युली खूप मजा असते हे मळे मासे पकडायची. आज बाणावर दाखवलं होतं मला. आता आपण झोल मारून म्हणजे जे जाळ्यात आपण मासे पकडायचे होते आता काही पकडू शकत नाही. हां, मात्र पाळणा लावून अजून 7-8 दिवस तरी मासे मिळतील. त्याच्यानंतर मग हे सगळी जी मजा मस्ती आहे ती डायरेक्ट पुढच्या वर्षी. मग नंतर जुलैमध्ये वगैरे गळ लावून वगैरे मासे पकडू. पण सध्या तरी चढण्याच्या माशाचा जो काही सीझन आहे तो इथला संपेल. मासे फायनली मस्त फ्राय झालेत आणि शिजलेत सुद्धा. थोड्या वेळात मस्त न्याहारीमध्ये आज चढणीचे मासे आणि तांदळाची भाकरी असा बेत असेल. भाकरी भाजायची अजून. आज पाणी भरायला उशीर झाला. सकाळचे मंडळी 9 वाजलेत आणि मग अशी पाणी वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर मासे आणले ते बनवले आणि जरा फ्रेश झालो मस्त. जरा खाली गेलेलो तर एकदम भिजल्यागत झालेलं, तर फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. आता न्याहारी करून घेऊ, गावाकडची सकाळची न्याहारी. एवढा ग्लो का वाटतोय माहिती आहे का, बाहेर असं थोडंसं उन्हाळ वातावरण आहे. दिसतंय का, म्हणजे ऊन नाही आहे पण असं हे जे आहे ना उन्हाळ वातावरण आहे. समोर आहेत ना तिकडे फणस पडतात आता बरेचसे, तर मग कोंबडी पाखरं ही सगळी तिथे येऊन फणस खात असतात. आणि समोर कोंबडा ओरडतोय मोठ्या मोठ्याने. असो, चला न्याहारी करून घेऊ पटापट. या बाजूला इकडे फ्राय केलेले मासे आहेत आणि इकडे शिजवलेले सकाळच्या न्याहारीमध्ये खास मासे. हे मासे आहेत ना घेताना पण थोडे आरामात घ्यायचे, नाहीतर पूर्ण कुस्कुर होऊन जातो. असं एकुर मासा काढायचा बरोबर आरामात. चला, फ्राय मासे, शिजवलेले मासे. इकडे आईच्या हातची गरमागरम भाकरी. 2 भाकरी दिल्या ना वाटतं खायला सकाळ सकाळी. 2 दिले. जातील, आज मासे आहेत ना 2 भाकऱ्या जातील. जरा मासे असले ना की 2 घास जास्त जातात. ॲक्च्युली हे पारंपरिक पद्धतीने मासे पकडले जातात, त्यामुळं चव पण त्यांची अप्रतिम असते. फ्रेश मासा नदीतला मस्त आला आहे. या मंडळी सकाळची न्याहारी करायला. चला, मस्त जेवण झालं आहे आणि पावसाने आहेत ना रिमझिम लागायला परत सुरुवात केली. ॲक्च्युली आता पाऊस असा आहे ना दुपारपर्यंत निवांत असतो आणि दुपारनंतर मग लागायला सुरुवात होते ती मग रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत पडतो, परत सकाळी परत गायब होतो. असं सध्या 2-4 दिवस चालू आहे. समोर तिकडे डोंगरात दिसते का ते धुकं, ते धुकं जेव्हा येतं तेव्हा असं म्हणतात पाऊस जातो. आता थोड्या वेळ तरी पाऊस काय येणार नाही, तसं पण आकाश एकदम असं मोकळं आहे, पण दुपारनंतर बरोबर येईल. तर सकाळी म्हणजे आपण गेलेलो जरा ओढ्यावर गेल्यानंतर मासे पकडायची धमाल काही वेगळी असते. तर आता काय पाळणं लावलेलं असतं, फक्त जाऊन मासे काढायचे असतात. तर मासे वगैरे आणले, सकाळी रेसिपी वगैरे बनवली, तर कामं आवरली आणि आता सकाळची न्याहारी केलं आहे. गावाकडची सकाळची न्याहारीमध्ये मासे वगैरे असले की जरा जेवण जास्त जातं. 2 भाकऱ्या मस्त खाल्ल्यात. बऱ्याच वेळा सांगत असतो की भूक पण गावाकडे तेवढीच चांगली लागते, कारण गावचं वातावरण तसं असतं, गावचं पाणी असतं. गावच्या पाण्याला चव आहे एवढं नक्की, कारण
ताजी मच्छी वगैरे जेव्हा बाजारातून आणतो ना तेव्हा मुंबईपेक्षा गावाला त्याची चव अजून अप्रतिम लागते. ते गावच्या पाण्याचा फरक पडतो. तर चला म्हणजे आता दिवसभर जरा ऑफिसचे कामं असतील किंवा मग बघू पुढं जाणं वगैरे झालं तर होईलच, पण तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी ते थांबूया. आज खास आपण ओढ्यावर गेलो, ओढ्यावरून थोडे मासे आणले आणि त्याची रेसिपी केली. तर खास चढणीचे मासे अजून थोडे दिवस व्हिडिओ येतील म्हणा, त्याच्यानंतर मग चढणीचे मासे संपले मग डायरेक्ट पुढच्या वर्षी. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.